काय मस्त भाजी शिजली आहे आणि काय रट आवाज आला आहे आणि सगळीकडे असा घमघमाट सुटला आहे माहिती आहे का. एवढी जबरदस्त झालेली ही पनीरची भाजी. मलाई पनीरची भाजी बनवतो आहे, त्यासाठी मलाई पनीर हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. आता हे मलाई पनीर फ्राय करत असताना थोडंसं कमी फ्राय करायचं, नाहीतर सगळं तुटून पडतं बरं का, त्याच्यात तुकडे पडतात. त्यामुळे मलाई पनीर बटरमध्ये फ्राय करा किंवा तुपामध्ये. मी छान मलाई पनीर फ्राय करून घेतलं. पनीरची भाजी बनवण्यासाठी मसाला ग्रेव्हीसाठी मी कांदा, टोमॅटो, काजू आणि कोथिंबीर, ज्या कढईमध्ये मी मलाई पनीर फ्राय केलं त्याच कढईमध्ये 2 पळी तेल टाकून ग्रेव्ही चांगली अशी मस्त परतवून घ्यायची. जेवढी ग्रेव्ही चांगली परताल तेवढी मलाई पनीरची भाजी टेस्टी बनणार. त्यामध्ये लगेचच हळद, लाल तिखट, काळं तिखट, धना पावडर आणि पनीर मसाला छान ग्रेव्हीमध्ये परतवून घ्यायचा, चवीप्रमाणे मीठ घालून. त्यामध्ये लगेचच बटर आणि दुधावरची थोडीशी साय घालून घ्यायची. त्यानंतर आपली मसाला ग्रेव्ही थोडीशी करपू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड करायचं आणि चांगली ग्रेव्ही शिजू द्यायची. ग्रेव्ही शिजल्यानंतर तरी काढून घ्यायची आणि तरी आल्यानंतर त्यामध्ये आपण फ्राय केलेलं मलाई पनीर घालून घ्यायचं. पाहू शकता मलाई पनीर ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं ग्रेव्हीमध्ये पाणी कमी घालायचं. जेवढं ग्रेव्हीमध्ये पाणी कमी वापराल ना तेवढी तुमची पनीरची भाजी एक नंबर बनणार. तर मस्त पाणी घालून घेतलं हव्या त्या आकारामध्ये. जेवढं मला पाणी लागेल ग्रेव्हीला तेवढं पाणी घालून घेतलं. रट उकळी काढून घेतली आणि मस्त वरून कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्त पनीरच्या भाजीवर ताव मारला. एक नंबर झालती. नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब